नमस्कार. डॉक्टर बावडेकर्स होमिओपॅथी चॅनलमध्ये मी आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. आता किडनीच्या बोलण्यावरती माझी सिरीज चालू आहे. तर ह्या सिरीजमध्ये आपण आता किडनीच्या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की डायबिटीज आणि किडनी आजार. आता खूप लोकांना आपल्या समाजात डायबिटीज असतो, 40 वर्षाच्या पुढं असतो, त्याच्या आतल्या वयोगटात असतो. पण या डायबिटीसने रक्तवाहिन्यांमध्ये मोठ्या म्हणजे मॅक्रोवॅस्क्युलर म्हणतात आणि मायक्रोवॅस्क्युलर असे कॉम्प्लिकेशन्स काही वेळा चालू होतात. आता या किडनीवरती याचा नक्की काय परिणाम होतो आणि आपण तो प्रिव्हेंट करण्याकरता काय काय करायचं आहे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. स्टॅटिस्टिकल आकडेवारी मी काय आपल्याला किडनी आजाराबद्दलची सांगत नाही, कारण त्याने भीतीचं वातावरण खूप वाढतं. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला आज किडनीज मला दाखवायच्या होत्या की आपल्या पोटामध्ये ह्या अशा किडनीज असतात बघा, दोन. आपण नीट बघून घ्या. ही किडनी असते अशी, हे बघा, ही बाजू किडनी जी आहे अशा दोन असतात. एक ही आहे, ही उजव्या बाजूची, ही डाव्या बाजूची वळण ही अशी असते. आपल्या बेंबीच्या मागे आणि पाठीच्या जवळ मागच्या बाजूला अशा दोन किडन्या निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत. ह्या किडन्यांमध्ये रक्तवाहिन्या असतात आपल्या शरीरातल्या, त्याच्यामधून रक्त आतमध्ये जातं. तर त्याला आम्ही आर्टरीज असं म्हणतो. ते आतमध्ये जातं, त्याच्या छोट्या छोट्या रक्तवाहिन्या तयार होतात. हे पहा, आता मी हे उघडलेलं चित्र आपणास दाखवतो. लाल रक्तवाहिन्यांमधून रक्त आत जातं. या लाल रक्तवाहिन्या छोट्या होत आत गेल्या की या बाजूच्या किडनीच्या बाजूला इथं नेफ्रॉन्स नावाचं एक फिल्ट्रेशन युनिट आहे. तर या युनिटमध्ये या अगदी सूक्ष्म होत जातात आणि तिथं आपलं जसं एखादं मच्छरदाणी असते असं एक फिल्ट्रेशन युनिट तिथं असतं की ज्याच्यातनं आपले वेस्ट प्रोडक्ट्स सगळे काढून टाकले जातात. तर त्याला आम्ही नेफ्रॉन्स असं म्हणतो. तर त्याचं मी चित्र आपल्याला दाखवणार आहे. हे सर्व हजारोनी नेफ्रॉन्स या बाहेरच्या बाजूला किडनीच्या असतात. याच्यामध्ये फिल्ट्रेशन झालं की त्याच्यातनं नको असलेल्या गोष्टी या पिवळ्या रंगाच्या ट्यूबमधनं युरेटर्स म्हणतात, लघवी वाटे बाहेर सोडले जातात. तर ज्यावेळेला डायबिटीजमध्ये हे आत येणारं रक्त असतं आणि त्याच्यामध्ये खूप प्रकारे शुगर्स वाढलेल्या असल्या, शुगर्स फ्लक्च्युएटिंग असल्या, तर त्या गोष्टी आपल्याला बेसिकली नेफ्रॉन्सना खराब करतात, म्हणजे किडनीच्या बाजूला. तर त्याचा आज आपण विचार करणार आहोत. आता याच्यामध्ये हे नेफ्रॉन्स नक्की दिसतात कसे हे मी आपल्याला एखाद्या चित्राच्या माध्यमातून दाखवतो. तर तेवढं प्लीज आपण बघून घ्या. आता हे जे नेफ्रॉन्स आहेत हे असे दिसतात आम्हाला मायक्रोस्कोप खाली. ही लाल रक्तवाहिनी यांना रक्त आत येतं, नेफ्रॉनच्या आत जातं. असा वाय शेप नेफ्रॉन असतो हा. आणि इथं फिल्ट्रेशन युनिट आहे हे मध्ये, ज्याला मी मच्छरदाणीसारखं युनिट म्हटलं. ते इथं फिल्ट्रेशन होतं ऑस्मोसिस या प्रोसेसमुळे आणि नको असलेल्या गोष्टी या इथनं लघवी मार्गे बाहेर आपल्या पिवळ्या ह्याच्यातनं काढल्या जातात. फिल्ट्रेशन झालं ते आपल्याला परत रक्त मागे जातं, त्याचे ते टॉक्सिक पदार्थ काढले जातात. आता मधुमेहात नक्की काय होतं, तर मधुमेहात रक्त जे आत जाणार आहे त्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण खूप असतं. ते शुगरचं प्रमाण खूप असल्यामुळे याच्या रक्तवाहिन्या आत जातात. त्याच्यामुळे ह्या कॅप्सूलनं पूर्ण सूज यायला लागते. त्याला आम्ही नेफ्रॉन्सना म्हणतो. हळूहळू हे चोकअप व्हायला लागतात आणि नीट आपण सूक्ष्मदरीने पाहिलं तर इथं प्रोटीन पिवळे ठिपके दिसत आहेत. असे प्रोटीन लिकेज त्याच्यातनं चालू होतं आणि ते आपल्या लघवीच्या मार्गे खाली येतं. तर प्रोटीन्स जाणं हे सगळ्यात पहिलं लक्षण डायबिटिक आजार, किडनीच्या आजाराचं लक्षण आहे. तर हे रुग्णांनी लक्षात धरलं पाहिजे. युरिन रुटीनमध्ये हे आम्हाला सहज सापडतं आणि पाणी कमी पिलं असेल, कॉन्सन्ट्रेटेड लघवी असेल, म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. हा एक भाग फार महत्त्वाचा आहे. डायबिटीसमध्ये नक्की किडनी आजार कधी होतो, तर हा किडनी आजार हा डायबिटीसच्या वयावरती अवलंबून आहे. तर आता जसं तुमचं वय असतं, माझं वय आहे, एखाद्या व्यक्तीचं आहे 40 वर्ष 50 वर्ष, तसं आजाराचं वय असतं. आणि आजाराचं वय कसं मोजायचं, तर ज्या दिवशी आयुष्यात आपल्याला कळतं की डायबिटीस झाला आहे ते आजाराचा जन्मदिन आपण साजरा मनात करायचा आणि त्या दिवशी बसलं त्याचं वय मोजायचं. दोन प्रकार असतात डायबिटीसचे, टाईप 1 टाईप 2. टाईप 1 डायबिटीस जो असतो हा 30 वर्षाच्या आत किंवा कधी कधी 20 वर्षाच्या आतल्या मुलांना आम्हाला आढळतो. याला युजली गोळ्या काम करत नाहीत, इन्शुलिन डिपेंडंट डायबिटीस त्याला म्हटलं जातं. 40 वर्ष 35 वर्ष याच्यावर जो येतो त्याला टाईप 2 डायबिटीस असं म्हणतात. तर तो वयामुळे आलेला असतो. टाईप 1मध्ये मी खोलात जात नाही, तो ऑटोइम्युन आजार आहे. टाईप 2 आहे हा आपल्या इन्शुलिन तयार करण्याची क्षमता कमी झाल्यामुळे होणारा आजार आहे आणि वयामुळे हळूहळू एक त्या ग्रंथी काम करतात. इन्शुलिनच्या त्यांचं कार्य कमी होत गेलं तर होतं आणि आपली लाईफस्टाईल त्याला अवलंबून असते, त्याच्यामुळे तो डायबिटीस होतो. आता या डायबिटीसचे खूप दुष्परिणाम आहेत. हृदय, हार्ट, डोळे, ब्रेन. आज आपण किडनी या विषयावरती फक्त बोलणार आहोत. तर आता नक्की डायबिटिक नेफ्रोपॅथीमध्ये काय होतं, तर हाय शुगर या किडनीजमध्ये रक्तामधनं जात असते. त्याच्यात फ्लक्च्युएशन्स असतात खूप वेळेला आणि या फ्लक्च्युएशन्समुळे किडनीचे फिल्ट्रेशन युनिट खराब व्हायला सुरुवात होते. मी मेडिकल टर्म्समध्ये बोललो होतो, हे खूप कॉम्प्लिकेटेड होईल. ते आपण साध्या टर्म्समध्ये बोलून चोकअप व्हायला लागतात आणि कार्य करण्याचे होतात.
50%च्या वर जेव्हा किडनीचं कार्य कमी होतं फिल्ट्रेशनचं, त्यावेळेला ब्लडमधलं युरिया आणि क्रिएटिन वाढायला लागतं, कारण टॉक्सिक पदार्थ किडनी बाहेर काढू शकत नाही, पण रुग्णाला नवी मदत जरूर होत असते. आता याची काय काय लक्षणं आहेत हे आता आपण बघूयात, की नक्की किडनी आजारामध्ये म्हणजे किडनीचा वरती डायबिटीसचा परिणाम झाला हे ओळखायचं कसं. अगदी सोपं आहे. कधीचीही लघवी घेतली तरी त्यातनं युरिनमधनं प्रोटीन्स जाणं, तर ते किडनी आजार सुरुवात झाल्याचं लक्षण आहे. नंतर हाय रक्तदाब असणं, कारण रक्तवाहिन्या आतमध्ये चोकअप झालेल्या असतात, किडनीजमध्ये काही प्रॉब्लेम आलेला असतो, मग या सर्व किडनीच्या आजाराच्या रुग्णांना रक्तदाब हाय असतो आणि याला सेकंडरी हायपरटेन्शन असं आम्ही वैद्यकीय भाषेत म्हणतो. मग याला एखाद्या गोळीवरती भागत नाही, 2-3 प्रकारच्या गोळ्या बीपीच्या लागतात. पायावरती सूज येणं हे त्याचं लक्षण आहे. एखाद्याला सुरुवातीच्या काळात वारंवार लघवीचं प्रमाण वाढणं, जेव्हा किडनी आजार डायबिटीसमुळे चालू होतो, सारखं एक तासाने लघवीला जायला लागतं, जळजळ होते, आगाव होते, काही नाही, पण रुग्ण सारखा जात असतो, हे एक लक्षात राहू शकतं. नंतर सकाळी उठलं ते चेहरा सुजणं हा एक भाग असतो. नंतर ज्यांना ऑलरेडी डायबिटीस आहे त्याचा अचानक शुगर बिलो नॉर्मल राहायला कधी कधी सुरुवात होते. मग इन्शुलिन चालू असेल तर ते बंद होतं, गोळ्या 4 प्रकारच्या असतील चालू 10-12 वर्ष ते बंद होतात, आणि इन्शुलिन एकदम कमी लागायला लागणं, त्याला आम्ही हायपोग्लायसेमिया म्हणतो. एकदा शुगर खूप हाय जाणं, एकदम कमी जाणं, हे डायबिटीसच्या किडनी आजाराचं लक्षण आहे. खूप रुग्णांना गैरसमज वाटतो की आता त्यांचा डायबिटीस गेला आहे म्हणून, पण तसं नाही, तो किडनी आजारामुळे त्या लेवल्स डाऊन जात असतात. सगळे मॉर्निंग सिकनेस, एखाद्या गर्भवती महिला जसं उलटीची भावना उठल्या होते, तशी रुग्णाला किडनीच्या आजारामध्ये सकाळी उलटीची भावना होते, तास येईल तसं नाही, मग ती हळूहळू कमी होते. थकवा, अशक्तपणा, अंगाला त्वचा कोरडी पडणं, खास सुटणं, असे अनेक लक्षणं त्याच्यामध्ये आहेत. तर आता याच्यामध्ये किती वर्षांनी हा किडनी आजार होतो हे मात्र अजून एक्झॅक्ट कोणाला पिनपॉईंट करता आलेलं नाही आहे. टाईप 1 जो डायबिटीस आहे त्याच्यामध्ये साधारण एक 10 वर्ष जरी डायबिटीसला ही सुरुवात होते. टाईप 2चे जे रुग्ण आहेत त्यांनासुद्धा 10 ते 12 वर्षांनी या आजाराला सुरुवात होते. तर त्यामुळे आपल्याला याचं एक्झॅक्ट माहीत नाही की याने कशामुळे हा आपल्याला कुठल्या वयाला काय हा चालू होऊन जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं याच्यात आम्ही 2-3 गोष्टी रुग्णाला पाळायला सांगतो. म्हणजे त्या कुठल्या, तर सगळ्यात महत्त्वाचं रुग्णांनी साखर आटोक्यात ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. खूप वेळा रुग्ण साखर जी असते टाईप 2 डायबिटीसमध्ये मी पाहिलं की त्यांना असं वाटतं की काय कधी मी 2-3दा तपासली पाहिजे, नॉर्मल आहे, त्यामुळे आता अधनमधून मला गोड खायला हरकत नाही, पण ती नॉर्मल नसते. ती गोळ्या चालू असल्यामुळे कंट्रोलमध्ये असलेली शुगर आहे, याचा तर ती पूर्ण नॉर्मली धरता येत नाही, तर एक्स्ट्रा शुगर्स शक्यतो आपण अवॉइड कराव्यात. अन्न पदार्थ जे आहेत तर त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स नावाचा भाग फार मोठा आहे, की जो मी तुम्हाला समजून सांगतो. आणि ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, तर प्रत्येक जो अन्नपदार्थ असतो तो आपल्या शरीरात गेल्यावरती त्याचं पचन होताना त्याचं पटकन शुगरमध्ये रूपांतर होण्याचं जी त्याची प्रॉपर्टी आहे, तर आम्ही त्याला 0 ते 100 अशी स्केल लिहिली आहे. याला आम्ही ग्लायसेमिक इंडेक्स त्या पदार्थाचं म्हणतो. तर लो ग्लायसेमिक इंडेक्सचे पदार्थ आपण आहारामध्ये औषधांच्या जोडीला घ्यावेत. आता लो म्हणजे किती, साधारणपणे हे एक 50 किंवा 40 ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे अशा गोष्टी आपण आहारामध्ये ठेवाव्यात. आता तसा आहाराबद्दल बोलायला गेलं तर भरपूर आहे. किडनी आजार जो आहे तर त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की सुरुवातीला डायबिटीसमुळे जो किडनी आजार होतो त्यात किडनीज सुरुवातीला आकाराने मोठ्या होतात. म्हणजे काय होतं, तर आता ही जी किडनी आहे तर साधारणपणे आम्ही रुग्णांना सांगतो उंच 21 वर्षाच्या वर, उंच, बुटकं, जाड, बारीक, गोरं, काळं, कुठलाही माणूस असो, साधारण याची उंची 10 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटर अशी ॲव्हरेज आम्ही धरतो. तर सुरुवातीच्या काळात या इथं सगळीकडं हे चोकअप झाल्यामुळे साधारण आपल्या किडनीजना सूज झाल्यासारखं होतं आणि त्या बल्की किडनीज दिसतात. तर डायबिटीसच्या आजाराच्या रुग्णाच्या सुरुवातीच्या काळामध्ये किडनीच्या बल्की होतात. कालांतराने किडनीच्या बाजूला जे फिल्टर करणारे नेफ्रॉन्स आहेत ते काम करेनसे होतात. नंतर इथं हे नेफ्रॉन्स असे आपण हे युनिट काळानंतरही काम करेनसं होतं. मग काय होतं, इथं सूज येणं, रक्तवाहिन्यांमध्ये शॉर्ट सर्किटसारखे बारीक हिमरेजेस होणं असं आम्ही म्हणतो, आणि हळूहळू ही किडनी श्रिंक व्हायला सुरुवात होते. आणि कधी कधी आपल्याला लागल्यावर अशी खूण राहते ना, तशा किडनीवर खुणा दिसतात की जे आम्हाला सोनोग्राफी स्कॅनिंग ऑफ किडनीज आम्ही म्हणतो. तर हे आम्हाला फायंडिंग दिसतं. तर हे फार महत्त्वाचं आहे. साधारण किडनीचा आकार हा 50%पेक्षा कमी झाला तर जगातली कुठल्याही पॅथीचं औषध त्याच्यावर काम करत नाही, असा माझा अनुभव आहे. मी क्लेम करत नाही, कारण त्या रुग्णांना मग कायमस्वरूपी डायलिसिस लागतं. त्यामुळे किडनीचा आजार झाला की किडनीचा आकार दरवर्षी किती राहतोय आपला हे बघणं फार महत्त्वाचं आहे. आता डायबिटीसमुळे किडनीच्या व्यतिरिक्त मूत्रमार्गाचे आजार, त्याला आम्ही सिस्टायटिस म्हणतो, युरिन इन्फेक्शन म्हणतो, असे बरेच प्रकारचे आजार होऊ शकतात वारंवार. पण आपण आज विचार करतो डायबिटीस आणि त्याचा किडनीमध्ये दुष्परिणाम. आता टाईप 2 डायबिटीसची जी लोकं आहेत वयोवर्ष 40 वर्षी, त्यांना कधी कधी डायबिटीसचं निदान झाल्याच किडनीचा आजाराचंही निदान होतं. कारण त्यांना 10-12 वर्ष आपल्याला डायबिटीस आहे माहीत नसतं, ॲक्सिडेंटली तपासण्यांमध्ये कधीतरी सापडतं.
त्याला ऑलरेडी किडनी हॅम्पर झालेली असते आणि अशा रुग्णांना त्याच्याच जोडीला डोळ्यामध्ये जो आपल्या रेटिना नावाचा पडदा आहे तर त्याच्यावरती आम्हाला बदल दिसत असतात आणि हे बदल फार महत्त्वाचे आहेत. किडनी आजाराचं निदान झालं की डायबिटीसच्या रुग्णाने दर 6 महिन्याने डोळे तपासले पाहिजेत. कारण असं मानलं जातं की रेटिना जो आहे तर त्याच्याविषयी जे काही बदल होत असतात ते आर डायरेक्टली प्रपोर्शनल टू किडनी डिसीज. म्हणजे किडनीमध्ये तसेच बदल होत असतात. त्यामुळे रेटिना ज्या रॅपिडली खराब होत जातो तशाच किडनीज खराब होत जातात असं मानलं जातं. पण किडनी दर वेळेला आपण टोचून बायोप्सी करून तपासू शकत नाही. त्यामुळे रेटिना हा आपण डोळ्याच्या डॉक्टरांना बघू शकतो. रेटिनाचं ब्लिडिंग होणं, हिमरेज होणं, ॲबनॉर्मल रक्तवाहिन्या तयार होणं अशा अनेक डायबिटीसमध्ये गोष्टी आम्हाला आढळतात. तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आता याचं निदान कसं करायचं? याचं निदान हे तपासण्याच्या माध्यमातून केलं जातं. आपल्या ब्लड शुगर लेवल्स दिवसांना 3 वेळा घरी ग्लुकोमीटरवरती बघणं, ज्यांना किडनी आजाराची शंका डॉक्टरने व्यक्त केली त्यांनी सोनोग्राफी करणं, ब्लड युरिया, क्रियाटिन, इलेक्ट्रोलाइट्स यांचा आपण तपासणी रेग्युलरली करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं डोळ्याची तपासणी दर 6 महिन्यांनी करणं हे फार महत्त्वाचं आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काही तपासण्या आहेत ते आपल्या डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे आपण करत जायच्या. सगळ्यात महत्त्वाचं एखादी तपासणी आपण केली तर त्या तपासणी नॉर्मलला आली की ती परत कधीच करायची नाही. म्हणजे नॉर्मलच आहे असंच समजून आयुष्य जगायचं नाही. कारण डायबिटीसचा किडनीचा जो आजार आहे तर हा बऱ्याच रुग्णांमध्ये आम्हाला आढळतो. 30 ते 40% डायबिटीसच्या रुग्णांना किडनी आजार हा होतोच. 10 ते 12 वर्ष डायबिटीस झाली की कुणकुण सुरुवात होते. सुरुवातीला ते क्रिएटिनिन 1.5 ते 3 याच्यामध्ये हळूहळू वाढत असतं. नंतर मात्र दणादण ते क्रिएटिनिन आणि युरिया वाढतो की डायलिसिसशिवाय पर्यायच राहत नाही. मग डायलिसिसचा कंटाळा आला की रुग्णाला वैतागून किडनी ट्रान्सप्लांटशिवाय पर्याय राहत नाही. आणि ह्या सगळ्या कठीण गोष्टी आहेत. कॅमेरासमोर बोलणं की रुग्णाशी चर्चा इतक्या या सोप्या नाहीत. तर अशा याच्यामध्ये किडनीजमध्ये आपण पाहिलं की काय काय होतं थोडक्यामध्ये. आणि यूट्यूबवरती वेळ कमी असतो पण मी आपल्याला अगदी थोडक्यात ही माहिती दिली. आता पार्ट 2चा लेक्चरचा जो माझा आहे थोडीशी होमिओपॅथिक औषधं या किडनीजला खराब होत असताना जर का दिली तर मात्र बऱ्यापैकी परिणाम होतो. तर होमिओपॅथीचे डॉक्टर्स काही स्टुडंट्स यांनी थोडीशी 1-2 मिनटं ऐकायला हरकत नाही. फक्त कोणी सेल्फ प्रयोग करू नका. आपापल्या डॉक्टरांच्या किडनी म्हणजे होमिओपॅथीच्या तज्ज्ञांची चर्चा करून मगच ही औषधं घ्यायची आहेत. आता दुर्मिळ औषधं होमिओपॅथीत आहेत. काही स्टुडंट्सना असं वाटतं दुर्मिळ औषधं वापरली की एक्सलंट रिझल्ट येईल. पण रेअर मेडिसिन्स ॲक्ट रेअरली असा माझा अनुभव आहे. साधारण आम्हाला पहिल्या 5 वर्षात जी औषधं शिकवलेली आहेत ती उत्तम काम करतात. आता किडनी आजारामध्ये कॉन्स्टिट्युशनल रेमेडी म्हणून म्हणतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तिगत माणसाची तब्येतीचा अभ्यास करून त्याच्यावरनं ठरवलेलं औषध जे देतात ते मात्र अगदी रामबाण उपाय देतात. आणि ज्याला कॉन्स्टिट्युशनल रेमेडी आम्हाला सापडत नाही तर मग अशा वेळेला नियर सिमिलिमम असं आम्ही म्हणतो तर ती औषधं लक्षण समूहाच्या माध्यमातून आपण देऊ शकतो. आता एक खूप चांगलं औषध येते म्हणजे प्लंबोमेट. आता या प्लंबोमेटच्या रुग्णांमध्ये आम्हाला काय दिसतं की एकदम रुग्ण बारीक व्हायला लागतो. त्याला आपण रॅपिड इमॅसेशन म्हणतो. रक्तवाहिन्या आतनं आकुंचित व्हायला लागतात. त्यांना स्क्लेरोसिस झाले असं वैद्यकीय शब्द आहे. किडनीला सूज येणं, त्याच्याचबरोबर त्याचे सर्व सांधे दुखायला लागणं, लघवीतनं अल्ब्युमिन जाणं, थकवा येणं, नंतर लघवीला जाऊन आला तरी सुद्धा वारंवार जायला वाटणं अशी लक्षणं दिसली तर प्लंबोमेटची औषधे हे 30 पावाचं साधारण दिवसात 2दा असं मी एक 8-15 दिवस ॲडवाईस करतो. दुसरं जे औषध आहे ते एपिस मेलिफिका. याच्यामध्ये काय होतं किडनीजना सूज झालेली असते. किडनीच्या अगदी रक्तवाहिन्याही सुजलेल्या असतात. किडनीज कंजेस्टेड म्हणजे आतनं अशा त्या सगळ्या अशा फुगून एकमेकांमध्ये सेल्स धडकतात असे वाटतात. संपूर्ण अंगाला रुग्णाच्या सूज येते. त्याला ॲनासारखं असं म्हणतात. नंतर रुग्णाला तहान अजिबात लागत नाही. गरम गोष्टी अजिबात रुग्णाला सहन होत नाहीत. गरम चहा, गरम पाणी, गरम अन्न, सारखं लघवीला जावं असं वाटतं. लघवी कमी डार्क होते, लघवीला जळजळ होते. तर अशी लक्षणं समोर दिसली तर एपिस मेलिफिका हे औषध खूप गुणकारी आहे. फॉस्फरस हे औषधसुद्धा खूप छान आहे की जेव्हा किडनीजना सूज येते, रुग्णाला उलटीची भावना होते सकाळी उठल्या थोडंसं जरी काही खाल्लं तरी पोटात ते थोडं गाळ झालं की लगेच उलटून बाहेर पडतं. अखंड जळजळ त्याच्या घशापासून खालपर्यंत होत असते. नंतर त्याच्यावर थकवा येत असतो आणि इन जनरल त्याला गार गोष्टींनी बरं वाटतं. मग गार पाणी पिणं, आईस्क्रीम घालणं, काही गेलं तर की त्याला बरं वाटतं. तर अशा रुग्णांमध्ये फॉस्फरस हे औषध खूप गुणकारी आहे. कालिकार्प नावाचं एक औषध आहे. त्याच्यामध्ये रुग्णाच्या डोळ्यांना सूज झालेली असते. एस्पेशली वरच्या आणि कुंकुला होतात त्या रिजनमध्ये सकाळी उठल्या चेहरा जास्त सुजतो. तर त्याला आम्ही ग्लॅबेलर रिजन असं म्हणतो. काही रुग्णांना रात्रीतनं 17 वेळा लघवीला उठायला लागतं. जाऊन आले की परत थोड्या वेळाने जायला लागतं. लघवीला जे प्रेशर आलेलं असतं ते खूप वेळ लघवी लागली असं वाटतं. मग थोडी व्हायला लागते. कधी कधी लघवीला कंट्रोल राहत नाही. खोकलं शिंकलं तरीसुद्धा लघवी थोडीशी होते. तर अशा रुग्णांसाठी कालिकार्प हे औषध मात्र गुणकारी आहे. असे अनेक औषधं आहेत. आता ही मी थोडीशी 2-3 सांगितली आहेत.
तर ही आपल्याला औषधांची माहिती हवी असेल तर मला व्हॉट्सॲपवर आपल्याला विचारू शकता. तर टेक होम मेसेज काय आहे, डायबिटीज जे आहे तर त्याचं वय 10 ते 15 वर्ष झालं की तो आपल्याला किडनी आजाराने छळू शकतो. 30 ते 40 रुग्णांना आहार नीट त्याच्यामध्ये व्यवस्थित ठेवा. किडनी आजाराचं निदान झाल्यावर जो आहार आहे तर तो आहार वेगळा आहे. डायलिसिसच्या रुग्णांचा आहार वेगळा आहे आणि किडनी आजाराच्या जे सुरुवातीला जेव्हा तुम्हाला मधुमेह खूप जोरात असतो त्याचा आहार वेगळा आहे. तर मी आता याच्यावरती खूप चर्चा करत नाही. माझ्या लेक्चरच्या एंडला मी काही चार्ट्स तुम्हाला देणार आहे की त्याच्यामध्ये आपल्याला आहाराविषयी माहिती दिलेली आहे. एक गोष्ट मी सांगू इच्छितो की जी मी विसरलो की किडनी आजारामध्ये पोटॅशियम रुग्णांचं खूप बरेच वेळा वाढतं. डायबिटीसचा दुष्परिणाम म्हणून जे इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्स होतात त्यांनी पोटॅशियम वाढतं. हे पोटॅशियम हृदयाला घातक असतं. हृदयाला ॲबनॉर्मल हार्टबीट्स येऊ शकतात, त्याला आम्ही ॲर्थेमियाज म्हणतो. कधी कधी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो त्याच्यामुळे. त्यामुळे आहारामध्ये पोटॅशियम आपण ज्याच्यात हाय आहे त्या गोष्टी वर्ज केल्या पाहिजेत आणि ज्याच्यात लो पोटॅशियम आहे ते आहारात घेतलं पाहिजे की ज्यांना किडनीच्या आजाराचं निदान झालं आहे, ज्यांचं पोटॅशियम वाढलं आहे अशा रुग्णांनी. आता या सगळ्याचे जे मी काय करीन, माझं लेक्चर झालं की काही चार्ट्स लेक्चरच्या एंडला देतो की हाय पोटॅशियममध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी खाऊ नयेत, कुठल्या गोष्टीमध्ये लो पोटॅशियम आहे, मीठ आपण कमी खावं हा एक भाग महत्त्वाचा आहे, फ्रिक्वेंट आहार घेऊन शुगर कंट्रोल ठेवावे की दर 3 तासांनी थोडंसं खायचं. ते मी चार्ट्स पुट ऑन करतो. आपण माझं लेक्चर झाल्यानंतर थोडं म्यूट करा आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचे फोटोग्राफ्स घ्या आणि मग आपण लिहून काढा. कारण हे सगळे पदार्थ मेन्शन केले तर 15-20 मिनटं आपली सहज निघून जातील. तर आता या टेक होम मेसेजमध्ये आपण किडनी आजारापासून सर्वजण वाचण्यासाठी निदान झाल्या इमिजिएट काळजी घेतली तर आपल्याला सगळं पुढचं टाळता येतं आणि आपण युद्ध जिंकल्यासारखं आहे किडनी आजाराबद्दल. दुसरं, ज्यांना डायबिटीसला 10 वर्ष झाली आहेत तरी वर्षातनं एकदा किडनीच्या आजाराविषयी किंवा किडनीचा आजार नाही ना हे जरूर तपासण्या करून बघा. हे केल्याने आपल्याला लवकर लक्षात येतं. अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट झाली तर मात्र खूप छान येतो. तर हे माझं बोलणं आज मी किडनी आजाराबद्दल आवडतं घेतो कारण तसा खूप विषय मोठा आहे. तरीसुद्धा आपल्याला काही शंका वाटली तर आपण मला व्हॉट्सॲपवर नक्की विचारा. ओळखीच्या डायबिटीसच्या लोकांना किंवा आपण ज्यांना ऑलरेडी किडनी डिसीज आहे याच्याशी आपण शेअर करा. त्याने यांना बऱ्याचशा चांगल्या टिप्स मिळतील. लेक्चरनंतरचे चार्ट्स आपण नक्की बघा आणि आपण सुरक्षित आणि हेल्दी राहा. पुढील किडनीच्या लेक्चरमध्ये आपण नक्की भेटू. धन्यवाद.